17 जुलैला आहे आषाढी एकादशी। एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा। पण ते आपल्यापैकी बऱ्याच जणांना शक्य नसतं, त्यामुळे या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे। धनवृद्धीसाठी विष्णू मंदिरात खीर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्यावर आवर्जून तुळशीपत्र, तुळशीचं पान ठेवायचं आहे। याने विष्णू भगवान प्रसन्न होतात। एकादशीच्या दिवशी विष्णू मंदिरामध्ये नारळ आणि बदाम अर्पण करावे। याने कामातील येणारे अडथळे जे आहेत ते दूर होतात आणि भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या कृपेने तुमची जी काही अडलेली पैशाची कामं आहेत ती सुद्धा पूर्ण होतील। कुणाकडे जर पैसा येणं असेल तर ती मनोकामना बोलून अर्पण केल्याने त्या व्यक्तीकडून तुमचा पैसा सुद्धा परत मिळेल।